संक्रांती. हॅपी संक्रांती. आणि हा लाडू तुमच्यासाठी आहे मित्रांनो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. खूपच छान झालाय लाडू, व्यवस्थित झालाय गोड आणि एकदम मस्त. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. हाय गाइस, यू हॅव टू से हॅपी संक्रांती. हॅपी संक्रांती. हॅपी संक्रांत टू एव्हरीवन. सो मित्रांनो, माझ्याकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे मकर संक्रांत इथे, तर आता मी त्याच्यासाठी सगळी तयारी करते. तर मी अजूनही तिळाचे लाडू वगैरे, तिळाचे लाडू किंवा चिक्की काहीच बनवलेलं नाहीये. तर आजच बनवते. तर मी इथे काढून ठेवले, शेंगदाणे काढले आणि तीळ आणि गुळ सर्व रेडी करून ठेवलेले आहे इथे. तर चला आता पटकन बनवूया तिळाचे लाडू. आणि हो, मी हे लाडू आहेत ना ते सॉफ्ट वाले बनवणार आहे, जेणेकरून आरवलाही खाता येतील. आणि मस्तपैकी आज खिचडी बनवूया. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी तर बनलीच पाहिजे, तर आता खिचडी पण बनवूया. तर माझ्याकडे जेवढ्या डाळी आहेत त्या मिक्स करून मी मस्तपैकी आपण एक दाल खिचडी बनवूया. तर चला सुरू करूया. हाय गाइस, सो मित्रांनो, आरव तुमचं वेलकम करतोय. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. है ना आरव? कसं बोलायचं आरव? हाय गाइस, वेलकम बॅक टू चॅनल. गुड जॉब. तर आता सगळ्यात आधी मी खिचडीची तयारी करते. तर फक्त कांदा आणि टोमॅटो थोडंसं कट करून घेते आधी. आणि आरव आज इथेच असणार आहे माझ्यासोबत किचन वरती, कारण की तो मम्माला हेल्प करणार आहे. हो ना आरव? या, मम्मा's cutting onions. Cutter. Tractor. तुम्हाला आज आरवच्याही गोड गोड गप्पा ऐकायला मिळतील. सो मित्रांनो, इथे मी थोडे तांदूळ घेतलेले आहेत. 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. तर याच्यातच आता आपण थोडीशी चण्याची डाळ, थोडीशी मसूरची डाळ, थोडीशी मुगाची डाळ टाकूया. आणि थोडीशी उडदाची डाळ टाकूया. तर याच्यात माझ्याकडे तुरीची डाळ नाहीये, सो मी फक्त तुरीची डाळ नाही टाकली आहे. अदरवाईज बाकी जेवढ्या घरात डाळी होत्या त्या सर्व टाकलेल्या आहेत. या बेटा, दाल राईस. यम्मी. ये राईस यम्मी. तर कुकर आपला गरम झालाय मित्रांनो. तर थोडंसं तेल टाकून घेते याच्यामध्ये. जास्त नाही तेल टाकणार आहे, कारण की याच्यावरती मी तडका पण देईन. थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आहे, थोडा ड्राय आहे हा. लगेच आपण कांदाही टाकून घेऊया. बस असं कांदा थोडासा परतून घेते. आणि मग त्याच्यानंतर टोमॅटो पण ऍड केलाय. आणि मसाल्यामध्ये टाकणार आहे हळद आणि धणे पावडर. आणि अजून याच्यात टाकणार आहे आपल्या सगळ्यांचा फेवरेट मॅगी मसाला. डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले होते ते पण आता मिक्स करते. आणि जेवढे डाळ तांदूळ होते तेवढंच पाणी ऍड केलंय सध्या तरी. आणि सेम अमाऊंट मध्ये अजून एकदा घातले पाणी. ते एवढं पाणी बस होऊन जाईल, कारण की आपल्याला खिचडी थोडी पातळ हवी आहे. आणि याच्यात मी आहे ना मिरची वगैरे घातली नाहीये, जेणेकरून आरवही खाऊ शकेल. पण मी याच्यानंतर एक तडका ऍड करणार आहे. तर त्याच्या आधी मी आरवसाठी थोडी काढून घेईन साईडला आणि मग तडका ऍड करेन आणि मिरची टाकेन. हे मीडियम साईजचं एक बोल आहे, त्याच्यामध्ये मी तीळ घेतलेले. खूप मस्त आणि पांढरे शुभ्र तीळ आहेत, बघू शकता तुम्ही. सो आता याला थोडंसं भाजून घेते मी छान. एकदम अशा हलक्या हाताने स्लो गॅसवर याला भाजायचं आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असणार तर तुम्हाला कळेल त्याचा थोडासा हलकासा कलर चेंज होतोय आणि ते तडतडायला लागतील जेव्हा ते पूर्णपैकी असे चांगले भाजून होतील तेव्हा.
तर आपले तीळ मस्तपैकी आता झाले आहेत, ऑलमोस्ट सगळे भाजून झालेले आहेत. तर आता याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. हे छान एकदम थंड झाल्याच्या नंतर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया. आणि त्यालाच असे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाण्यांनाही मस्त आपण खरपूस भाजून घ्यायचे, एकदम छान स्लो मीडियम फ्लेमवर. ते एकदम मस्त आणि क्रंची झाले पाहिजे. आणि मित्रांनो, आपले शेंगदाणे पण एकदम मस्तपैकी भाजून झालेले आहेत. तर आता गूळ पण कट करून घेते मी, जोपर्यंत हे गार होतंय तोपर्यंत. तर आपले शेंगदाणे सुद्धा गार झालेले आहेत आणि तीळ पण एकदम मस्त गार झालेले आहेत आता. आणि तुम्ही बघितलं की गूळ पण मी एकदम मस्तपैकी बारीक कट करून घेतलेला आहे. आपली सगळी तयारी झाली. आता फक्त मी हे शेंगदाणे आहे ना, त्याचे साल काढत होते. थोडेसे अजून उरले, तेही काढून घेते. मस्तपैकी आता स्वच्छ झालेत आपले शेंगदाणे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहेत, भाजलेले पण आहेत. तर चला आता याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे सगळे इन्ग्रेडियंट्स. अनेकदा असं झालं की मला एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती, पण ती कधी करताच आली नाही, कारण की मला तेवढं लक्षातच नाही यायचं. अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची. मला एकदा क्वेश्चनही आलेला की इथे तुम्ही कॅनडामध्ये कोणतं मिक्सर वापरता म्हणून. तर हे ना बॉसचं मिक्सर आहे. मी इंडियावरूनच आणलेलं आहे हे मिक्सर. तर जर तुम्ही त्यांना सांगितलं ना आम्हाला US आणि कॅनडासाठी यूज करायचं आहे, तर ते तुम्हाला त्याप्रमाणे ते मिक्सर्स देतील. तर आता मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि हळूहळू मग आपण त्याला वाटून घेऊया. तर आपलं जे सारण आहे ना ते झालंय मस्तपैकी वाटून आणि आता मी भांड्यामध्ये काढून घेतलंय. आता फक्त याचे लाडू वळून घेऊया पटकन. गोड बघते आधी झाले आहेत का, अदरवाईज मग आताच या स्टेजला थोडंफार गुळ ऍड करता येईल. गोडच आहे. तर बघायला गेलं तर आपलं बरोबर झालं माप. हाताला थोडं ग्रीस करण्यासाठी तूप पण गरम करून घेतलेलं आहे मी. तर आता पटकन लाडू बनवून घेऊया. तर मित्रांनो, आपले जे तिळाचे लाडू आहेत ते एकदम मस्त तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत. आणि फक्त 3 इन्ग्रेडियंट पासून आपण बनवले आणि याला बनवायला जास्त वेळही लागत नाही. तुमच्याकडे 10-15 मिनिटं असले तरी खूप आहेत, कारण की तीळ आणि शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही. आणि थंड झाल्यावर फक्त आपल्याला याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. नाही तूप पाहिजे याला, नाही तुम्हाला पाक शिजवायचा आहे, काहीच करायची गरज नाही आहे. आणि तुमचे एवढे छान आणि सुंदर असे लाडू तयार होऊन जातील आणि तुमच्या मुलांना पण खूप आवडेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर चला मित्रांनो, इथे दाल खिचडीसाठी तडका रेडी करून घेऊया. आणि तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, कट केलेली बारीक हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर मी ॲड करते हिंग. आणि हिंग ॲड करून झाल्याच्या नंतर मी इथे लसूण आहे ते बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. तर तो आता लसूण याच्यामध्ये टाकते आणि लसूण आपल्याला व्यवस्थित असं क्रंची होईपर्यंत स्लो मीडियम फ्लेमवर मस्तपैकी त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी कलरसाठी ॲड केलेलं आहे काश्मीरी लाल पावडर. आणि इथे आपला तडका रेडी झाला आहे. हॅलो मित्रांनो, मी तयार झालेली आहे फायनली मकर संक्रांतीसाठी आणि हा आहे माझा फायनल लुक. मी सिंपलचा कुर्ता घातलेला आहे आता ग्रीन कलरचा. तुम्ही बघितलं की आपले लाडू तयार झालेले आहेत. तर चला देवपूजा करून घेऊया.
सो मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवते की लाडू कसा झालाय आपला. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ झालाय, एकदम मस्त झाले आहेत लाडू. आणि आता चला टेस्ट पण करून बघते. एकदम सुंदर झाले आहेत. खूपच छान झालाय लाडू, व्यवस्थित झालाय, गोड आणि एकदम मस्त. एकदम तोंडात गेल्यावर मेल्ट होतोय आणि खूपच छान. आणि असं ते दाताखाली येत पण नाही, काही चावायची गरज नाही. आणि हा लाडू तुमच्यासाठी आहे मित्रांनो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इथे आम्ही निघालोय काही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जायला. आणि ते काम झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत वॉलमार्टला, कारण की मला आरवसाठी दूध आणि थोडंफार घरी ब्रेड आणि काही 1-2 वस्तू आणायच्या आहेत त्याच्यासाठी. तर आपण भेटूया लवकरच. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान आहे. आणि आता सनसेट व्हायची वेळ आलेली आहे. जवळपास 5 वाजलेले आहेत आणि दिसायला किती छान वाटतंय. सो हो, झाले, सकाळ झाले आता आणि सगळं आवरून झालंय माझं. म्हणजे माझी अंघोळ झालेली आहे आणि थोडंसं हेअर वॉश वगैरे करून घेतलंय आता मी. कारण की आरव काही कॅन्डी वगैरे खात असतो ना, माझ्या केसांना लावले त्यांनी, ते सगळे चिकट झालेले. सो मला आजही केस धुवावे लागले. थोड्या वेळ आधी मी टेम्परेचर पण चेक केलं तर 6.5 दाखवत आहेत. -6 मध्ये गेले टेम्परेचर. तर खूप थंडी आहे. तर चहा प्यायची इच्छा झाली. तर आता विचार केला 9:45-10 वाजलेले आहेत, तर मस्तपैकी चहा घेते आणि नंतर 12-1 वाजता जेवण तर होऊनच जाईल. आणि आता ऍड करूया थोडीशी गुळाची पावडर. मित्रांनो, चहा आणि टोस्ट खाता खाताना मला इंडियाची खूप आठवण आली. आता इंडियाला जाऊन आलो ना, तर तिथेही आता मॉर्निंगला मी चहा, खारी आणि कधी चहा टोस्ट किंवा चहा आणि क्रीम रोल, तर जेव्हा मला संधी मिळायची ना, मी नक्कीच खायचे. आणि खूपच म्हणजे ते क्रीम रोल तर माझा खूप फेवरेट आहे आणि खारी सुद्धा. सो हे कधीतरी एन्जॉय करायला खूप छान वाटतं ना. क्रीम रोल तर माझा खूपच आवडीचा आहे. जेव्हा पण मी इंडियाला जाते ना, तेव्हा क्रीम रोल आणि चहा असं फिक्स असतो मॉर्निंगचा नाश्ता माझा. आणि एवढ्या थंडीमध्ये असा गरम गरम चहा प्यायला खरंच खूप बरं वाटतंय. सो 2-3 दिवसापासून जी माझी इच्छा होत होती की सकाळी उठून मस्त गरम गरम चहा प्यायची, ती आज पूर्ण पण झालेली आहे. तर खूप मस्त वाटतंय मला. सो मित्रांनो, आपलाचा हा कालपासूनचा ब्लॉग आहे तो मी आता इथेच संपवते. आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला खूप लाईक करा आणि शेअर करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप जास्त गरज आहे. आणि लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.